नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी श्री एकनाथ पांडुरंग पाटील, ठाणे मनपा शाळा क्रमांक 64 ऑनलाईन एज्युकेशन या संदर्भामध्ये ठाणे मनपा व केप जेमिनी यांच्या सहकार्याने आज मी इयत्ता 8वी विज्ञान चॅप्टर नंबर 1 प्रकरण नंबर 1 सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठाचा अभ्यास करताना आपण भाग 2 याचा अभ्यास करणार आहोत। भाग 2 चा अभ्यास करताना आपण मागच्या पाठामध्ये काय शिकलो हे थोडक्यात लक्षात घ्या। म्हणजे थोडक्यात समजून घेताना जे मागच्या पाठामध्ये आपण शिकलोय तेच बऱ्यापैकी पुढे आहे, फक्त त्यांचा आकार वगैरे या ठिकाणी आपण शिकणार आहोत। बरोबर। रॉबर्ट व्हिटाकर यांची जी पंचसूत्री आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या भागामध्ये शिकताना आपण या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 2 भाग पडतात, एक आदिकेंद्रकी आणि एक दृश्य केंद्रकी। त्यामध्ये प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स। बरोबर। आता हा जो भाग आहे या आदिकेंद्रकीमध्ये एक पेशीय सजीव येतात। एक पेशीय सजीव म्हणजे ज्या सजीवांमध्ये एकच एक पेशी कार्य करते। एकच एक पेशी म्हणजे उत्सर्जन, पचन, नंतर खाणे ही क्रिया जी आहे लक्षात घ्या, या सगळ्या क्रिया एकाच एका पेशीमध्ये होत असतात। या म्हणजे या सगळ्या क्रिया लक्षात घ्या, ज्या क्रिया आहेत हालचाल म्हणजे सजीव सृष्टींचे जे आहे जी लक्षणं आहेत ती सगळे एकाच याच्यामध्ये होतात, म्हणून त्याला युनिसेल्युलर असं आपण म्हणतो। त्या गट म्हणतो मोनेरा। नंतर आपण जाऊया दृश्य केंद्रकी, त्याला आपण युकॅरियोट्स म्हणतो। आता हे जे याच्यामध्ये पण 2 भाग पडतात, एक पेशीय सजीव आणि दुसरा बहुपेशीय सजीव। त्याला युनिसेल्युलर म्हणतात आणि बहुपेशीयला मल्टीसेल्युलर म्हणतात। आता या एक पेशीमध्ये येतो हा गट आदिजीव लक्षात घ्या, त्याला प्रोटोझोआ म्हणतात किंवा प्रोटिस्टा म्हणतात। नंतर बहुपेशीयमध्ये 3 घटक येत असतात किंवा 3 सृष्टी येतात लक्षात घ्या। त्याच्यामध्ये फंगाय, कोणी फंगी म्हणतं लक्षात घ्या, त्याच्यामध्ये वनस्पती, नंतर प्राणी। आता फंगाय म्हणजे बुरशी लक्षात घ्या। हा जो बुरशी हा प्रकार आहे याच्यामध्ये पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण न करणारे लक्षात घ्या। आता हे जे पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण न करू शकणारे म्हणजे सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस। म्हणजे या ठिकाणी हे काय आहेत लक्षात घ्या, परोपजीवी आहेत, म्हणजे दुसऱ्यांच्यावर जगतात लक्षात घ्या। आता दुसऱ्यांच्यावर जगतात म्हणून त्यांना पेशीभित्तिका असणार आहे पण प्रकाश संश्लेषण ही क्रिया नाही करत। दुसरा भाग येतो वनस्पती, त्याला आपण प्लॅन्टी म्हणतो, आणि या ठिकाणी पेशीभित्तिका असणारे प्रकाश संश्लेषण करणारे। आता या वनस्पती म्हटलं की त्याच्यामध्ये हरितलवके असतात, त्याला क्लोरोफिल आपण म्हणतो, आणि या हरितलवकांच्या म्हणजे सेल वॉल प्रेझेंट ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस, कॅन परफॉर्म। नंतर याच्यामध्ये शेवटचा घटक येतो प्राणी लक्षात घ्या। हा जो प्राणी आहे यांच्यामध्ये पेशीभित्तिका नसतात, नो सेल वॉल प्रेझेंट। म्हणजे अशा पद्धतीने आपण ही जी व्हिटाकर यांची पंचसूत्री या ठिकाणी अभ्यासलेली आहे। आता सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण आता आपण बघितलं। सूक्ष्मजीव त्याचे 2 प्रकार, आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी, जीवाणू, आदिजीव, कवके आणि शैवाल। आता या सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत लक्षात घ्या। आता त्यांचा आकार आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये। 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर, आणि मायक्रोमीटरचं चिन्ह आहे असं लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो। किंवा 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 0.0005 टाइम्स 0 देन 1, म्हणजे एवढा स्मॉलेस्ट म्हणजे सूक्ष्म म्हणून त्यांना आपण लक्षात घ्या। या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करताना आपल्याला असंख्य असे म्हणजे माहिती मिळत असते। 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर, नॅनोमीटरचं साइन असं आहे लक्षात घ्या बघा, म्हणजे त्याहून छोटं 10⁶, 10⁹ अँड देन नंतर 1 मीटर इज इक्वल टू 10⁻12 डेकोमीटर। आता हे जे आहे लक्षात घ्या, हे सूक्ष्मजीवांचे आकार आहेत, आणि या सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात आपण बघितलं की 1 मीटर म्हणजे काय,
1 मीटर म्हणजे मायक्रोमीटर किती, नॅनोमीटर किती आणि डेकोमीटर किती लक्षात घ्या. त्याच्यातला आपण आता पहिल्या भागाकडे वळणार आहोत. जीवाणू, त्याला बॅक्टेरिया आपण म्हणतो लक्षात घ्या. हे जे बॅक्टेरिया आहेत यांच्यामध्ये एकच एक पेशी असते, त्याला आपण युनिसेल्युलर असं म्हणतो. हे जे आहेत हे इंडिपेंडंट आणि हे इंडिपेंडंट आहेत आणि बरेच जीवाणू एकत्र आले की त्यांच्या कॉलनीज तयार होतात किंवा त्याला आपण वसाहती म्हणतो. आता ह्या ज्या कॉलनीज आहेत आपण शहरामध्ये त्याला कॉलनीज म्हणतो, खेडेगावात किंवा ग्रामीण भागात त्याला आपण वसाहती म्हणतो. हे जे जीवाणू आहेत हे म्हणजे स्वतंत्र आहेत लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो इंडिपेंडंट. जीवाणू पेशी ही आदिकेंद्रकी असते लक्षात घ्या. आदिकेंद्रकी म्हणजे आपण त्याला म्हणतो प्रोकॅरियोट्स लक्षात घ्या. यांच्यामध्ये केंद्रक व पटलयुक्त अंगके आणि पेशीभित्तिका असतात. यांचं जे प्रजनन आहे जीवाणूंचं हे द्विखंडी भवनाने. द्विखंडी भवन म्हणजे काय की एका पेशीचे 2 पेशी होतात किंवा एकापेक्षा जास्तही होतात. समजा आपण लक्षात घ्या म्हणजे तसं साधं उदाहरण घेऊ शकतो. समजा आपण एखादी जमिनीमध्ये बाजरीचा दाणा टाकला तर त्याचे 100 दाणे तयार होतात. तसं यांचं द्विखंडी भवनाने लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो एक असेल त्याचे 4ही होणार, म्हणजे अनेक असे प्रकार असं. नंतर परंतु अनुकूल परिस्थितीमध्ये म्हणजे फेवरेबल कंडिशन मध्ये हे जे जीवाणू आहेत हे 20 मिनिटामध्ये दुपटीने वाढतात लक्षात घ्या. 20 मिनिटात लक्षात घ्या. हे जीवाणू जे आहेत आणि ह्या जीवाणूंचा आकार हा 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर एवढा असतो लक्षात घ्या. मी तुम्हाला मायक्रोमीटरचं त्याची 10⁶ आणि तो कसा लिहायचा ते तुम्हाला समजून सांगितलं. आता त्यांचा जो आकार आहे बघा, गोलाणू त्याला कोकस म्हणतो आपण, दंड गोलाणू त्याला कोको बॅसिलस म्हणतो. नंतर दंडाणू आहे लक्षात घ्या, स्वल्पविरामाकृती आहेत. नंतर म्हणजे सर्पिलाकार आहेत त्याला स्पिरुलम म्हणतो आपण. असे हे काही जीवाणू आपण या स्लाइडमध्ये दाखवलेले आहेत. नंतर पुढचा जो प्रकार आहे तो आदिजीव, त्यालाच आपण प्रोटिस्टा असं म्हणतो, त्याला प्रोटोझोआ असे म्हणतात लक्षात घ्या. या जो प्रोटिस्टा आहे, आदिजीव आहे, प्रोटोझोआ आहे, याचा आकार साधारणपणे हा 200 मायक्रोमीटर साईज, त्याची अप्रॉक्सिमेटली साईज ही 200 मायक्रोमीटर आहे लक्षात घ्या. आता हे जे आदिजीव आहेत हे कुठे वास्तव्य करतात तर हे गोडे पाणी आणि समुद्रात आढळतात लक्षात घ्या. फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. काही आदिजीव हे सजीवांच्या शरीरामध्ये राहत असतात आणि ते जर सजीवांच्या शरीरामध्ये राहतील किंवा असतील तर ते त्यांच्या रोगाला कारणीभूत ठरू शकतात लक्षात घ्या. म्हणजे सम आर फाउंड इन बॉडी आणि ते जर आपल्या शरीरात राहिले तर त्यांच्यामुळे काय होऊ शकतो, त्या माणसांना आजार होऊ शकतो लक्षात घ्या. म्हणजे त्याच्या प्रकारची प्रतिकार शक्तीवर तो अवलंबून आहे. त्याची उदाहरणं आपण स्लाइडमध्ये बघतोय, अमिबा आणि पॅरामेशियम. आता हे जे आहेत हे दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एक पेशी सजीव आहेत. मी आता तुम्हाला एक पेशीचं सांगितलं की या सगळ्या सजीवांच्या क्रिया ह्या एका पेशीमध्ये होत असतात. नंतर हे जे आदिजीव आहेत यांची पेशी रचना किंवा हालचाल किंवा यांची पोषण पद्धती यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे बदल आढळून येतो लक्षात घ्या. तुम्हाला म्हणजे विविधता आढळून येते. देअर आर ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर. म्हणजे त्यांच्या पेशींमध्ये भरपूर असा बदल होत जातो. याचं जे प्रजनन आहे हे द्विखंडी पद्धतीने होत जातं. त्याच्यामध्ये बघा पॅरामेशियम आहे, एंटामेबा हिस्टॉलिटिका आहे लक्षात घ्या. आता अमिबा आणि पॅरामेशियम हे गढूळ पाण्यामध्ये राहत असतात आणि हे स्वतंत्र जीवन जगतात लक्षात घ्या. हे जे आदिजीव आहेत हे स्वतंत्र जीव जगत असतात. एंटामेबा हिस्टॉलिटिका याच्यामुळे लक्षात घ्या आपल्याला अमांश हा आजार होतो लक्षात घ्या. हा पोटाचा विकार आहे. नंतर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्समुळे आपल्याला मलेरिया किंवा हिवताप हा आजार होत असतो. नंतर त्याच्यातला जो एक युग्लिना हा प्रकार आहे हा स्वयंपोषी आहे. म्हणजे हा स्वतःचं अन्न स्वतः बनवतो, त्याला आपण ॲटोट्रॉफिक असं म्हणत असतो लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो. नंतर आपण याच्यातला लक्षात घ्या सूक्ष्मजीवांमधला तिसरा प्रकार बघणार आहोत, बुरशी, कवके, फंगाय. हे इथे या ठिकाणी पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण न करणारे, सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. म्हणजे हे जी बुरशी आहे ही
कुठे वाढत असते, तर ही बुरशी लक्षात घ्या. या बुरशीचा आकार काय आहे? या बुरशीचा आकार आहे 10 मायक्रोमीटर इज इक्वल टू 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. ही जी बुरशी आहे ही कुजणारे पदार्थ किंवा वनस्पती व प्राणी यांचे जे मृत शरीर आहेत यांच्यावर ते जगत असतात. डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, म्हणजे ह्या मृत पेशींवर ही बुरशी काय करत असते? जगत असते. ही दृश्य केंद्रकी आहे. ही आपल्याला एक पेशीय सूक्ष्मजीव हे कवकाच्या काही प्रजाती आपल्या डोळ्याने दिसतात, लक्षात घ्या. ही जी आहे ही जी कवके आहेत लक्षात घ्या, ही युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर अँड अदर व्हिजिबल विथ नेकेड आईज, लक्षात घ्या. म्हणजे हे आपल्याला सहज आपल्या डोळ्यांनी काय करत असतात? दिसत असतात. हे मृतोपजीवी असून ह्या कार्बनी पदार्थांवर, त्याला सॅप्रोट्रॉफिक असं म्हणतो, ऍब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिझम मॅटर्स, म्हणजे हे मेलेल्या कार्बनी पदार्थांवर जगत असतात. यांचं जे प्रजनन आहे हे लैंगिक आणि द्विखंडन आणि मुकुलायन अशा विविध पद्धतीने होत असतं, किंवा दे आर रिप्रोड्यूस सेक्सुअली अँड असेक्सुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बडिंग. याची जी उदाहरणं आहेत, याची उदाहरणं आपल्याला ईस्ट आहे, सॅक्रोमायसिस आहे आणि कॅन्डिडा आहे, आळंबी आहे, मशरूम आहे, आपण त्याला म्हणतो, त्याला आपण इंग्रजीमध्ये बेकर्स ईस्ट म्हणतो. अशा पद्धतीने आपण आज ह्या बुरशींचा या ठिकाणी अभ्यास केला. आता पुढचा जो प्रकार आहे बघा, कवका आहे, पुढचा जो प्रकार आहे हा शेवाळांचा. आपण शेवाळ, आता बघा आपली विहीर असेल किंवा डबकं साचलेलं असेल, त्याच्यावर म्हणजे अनेक असा आपल्याला हिरव्या रंगाचा थर साचलेला दिसतो, लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो, आता हा जो हिरव्या रंगाचा थर आहे त्यालाच आपण शैवाल असे म्हणतो. आणि याचा जो आकार आहे हा 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर, याची अप्रॉक्सिमेटली साईज जी आहे शेवाळांची. आणि हे शेवाळ जे आहेत हे पाण्यात वाढतात. दे आर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम. हे दृश्य केंद्रकी आहेत, एक पेशीय आणि स्वयंपोषी आहेत, लक्षात घ्या. युकॅरियोटिक्स, युनिसेल्युलर अँड ॲटोट्रॉफिक. आता या शेवाळांमध्ये बाळांनो क्लोरोफिल नावाचा, त्याला आपण हरित लवके म्हणतो, लक्षात घ्या. पेशीतील हरित लवकांच्या साह्याने प्रकाश संश्लेषण करतात. उदाहरणार्थ क्लोरोला आणि क्लॅमिडोमोनास. ही जी फोटोसिंथेसिस प्रक्रिया आहे, स्वतःचं अन्न स्वतः बनवणे. शेवाळांच्या थोड्या जाती ह्या एकपेशी आहेत, तर इतर सर्व जाती या बहुपेशी असून त्या आपल्याला काय करतात? नुसत्या डोळ्याने दिसत असतात. त्याला आपण व्हिजिबल विथ नेकेड आईज म्हणतो. आणि आता आपण शेवटच्या भागाकडे, लक्षात घ्या, सूक्ष्मजीवांच्या शेवटच्या भागाकडे जाणार आहोत. त्याला विषाणू म्हणतो, त्याला व्हायरसेस म्हणतो. आणि हा जो व्हायरस आहे बाळांनो, हा सगळ्यात आता सध्या जगामध्ये हा सगळ्यात धोकेदायक असा सूक्ष्मजीव आहे. आता याला आपण धोकेदायक का म्हणणार? तर त्याचा आकार आपण बघा, 10⁹, लक्षात घ्या, नॅनोमीटर. म्हणजे 1 मीटर इज इक्वल टू 10 लॅक्स, म्हणजे 10 लाख, लक्षात घ्या. तेवढ्या बारीकातला बारीक, स्मॉल, लक्षात घ्या, एवढा स्मॉल असतो तो. नंतर तुम्ही जर पुढे गेलात तर त्याच्यापेक्षा सूक्ष्मजीव आहेत की 1 मीटर इज इक्वल टू 10⁻12 डेकामीटर. आणि ह्या ज्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास आहे आपल्याला, हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपने, म्हणजे त्याच्या सूक्ष्मदर्शकाखाली आपल्याला करावा लागतो. तो साध्या सूक्ष्मदर्शकाखाली आपल्याला हे विषाणू दिसत नाहीत. साध्या डोळ्यांनी तर नाहीच, नाही, लक्षात घ्या, साध्या सूक्ष्मदर्शकाखाली सुद्धा दिसत नाही. हे जे विषाणू आहेत हे सामान्यतः बघा, हे जे विषाणू आहेत हे सामान्यतः सजीव पण नाही आणि निर्जीव पण नाही, यांच्या सीमारेषेमध्ये आहेत असं आपण त्याला म्हणतो, लक्षात घ्या. मात्र त्यांचा अभ्यास आपल्याला म्हणजे बघा, ते सजीव पण नाहीत, निर्जीव पण नाहीत, त्यांच्या सीमारेषेवर आहेत हे विषाणू, लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो, आणि हे विषाणू जे आहेत हे आपण त्याचा अभ्यास मायक्रोबायोलॉजी या शास्त्रामध्ये केला जातो. व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम और दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. म्हणजे याचा जो अभ्यास आहे, या विषाणूंचा अभ्यास या सूक्ष्म जीवशास्त्रामध्येच केला जातो. हे विषाणू अतिसूक्ष्म, म्हणजे जीवाणूंपेक्षा 10 ते 100 पटीने लहान असून फक्त ते आपल्याला
इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपनेच आपण त्याचा काय करू शकतो, व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट अँड कॅन बी सीन ओनली इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता हे जे व्हायरसेस आहेत लक्षात घ्या, हे स्वतंत्र कणांच्या स्वरूपात आढळतात, त्याला आपण इंडिपेंडंट म्हणतो. लक्षात घ्या सांगतो. आता इंडिपेंडंट म्हणजे हे जे आहेत हे विषाणू डीएनए स्वरूपात, आरएनए स्वरूपात. डीएनए म्हणजे काय, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड किंवा आम्ल आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड यांच्या स्वरूपामध्ये हे विषाणू आढळत असतात. आता हा डीएनए अँड आरएनए पासून बनलेला लांब लचक रेणू त्याला प्रथिनांचे, प्रथिन म्हणजे प्रोटीन. लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो थोडक्यात, कवर्ड विथ प्रोटीन कोट. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्युल. वनस्पती व प्राण्यांच्या शरीरामध्ये हे जिवंत पेशीत. लक्षात घ्या. आता याचं उदाहरण मी तुम्हाला बोलायला गेलो तर कोरोना नावाचा हा जो विषाणू आहे त्याचा आपण थोडक्यात आपण व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट्स ऑर ॲनिमल सेल्स. व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात व स्वतःची असंख्य अशा प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर ज्याच्या शरीरामध्ये हे म्हणजे जे यजमान पेशींना हे नष्ट करतात आणि त्याच्या प्रतिकृती मुक्त होतात आणि पुन्हा नवीन पेशीमध्ये ते प्रवेश करतात. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. बघा, ते ज्या पेशीमध्ये प्रवेश करतात त्या पेशींना ते काय करतात, नष्ट करतात. दिस फ्री व्हायरसेस अगेन इफेक्ट न्यू सेल्स. पुन्हा ते नवीन पेशीमध्ये प्रवेश करतात आणि त्यांना काय करतात, ते म्हणजे इफेक्ट करतात. विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होत असतात. व्हायरसेस कॉजेस मेनी डिसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता या ठिकाणी हे आपणास माहित आहे का, लक्षात घ्या, मानव आहे. लक्षात घ्या, मानव. या मानवाला पोलिओ नावाचा विषाणू, म्हणजे पोलिओ म्हणजे बघा लक्षात घ्या, त्याचे हात पाय लुळे वगैरे पडतात. हा नंतर इन्फ्लुएन्झा आहे, नंतर HIV आहे आणि आता हा जो मानवामध्ये सध्या जगामध्ये थैमान घातलेला आहे, लाखो लोकांचा मृत्यू झालेला आहे, असा हा कोरोना व्हायरस. त्याला प्रोटीनचं आवरण आहे, हे आपणास ज्ञात असेल. लक्षात घ्या. आता थोडंसं आपण या जगामध्ये बघतोय आणि हा जो कोरोना व्हायरस आहे, या कोरोना व्हायरसने आजपर्यंत लाखो लोकांची जीव गेलेला आहे. गुरे, त्याला आपण कॅटल म्हणतो, ते पिकोरना व्हायरस हे करत असतात, त्याला इफेक्ट करत असतात. नंतर वनस्पतीमध्ये टोमॅटो विल्ट नावाचा विषाणू, तंबाखूमध्ये मोझाईक विषाणू. आता काही विषाणू असे आहेत की ते जीवाणूंना सुद्धा हे करतात, त्रास देतात. बॅक्टेरियोफेज विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. व्हायरसेस अटॅक्स. आता आपण थोडक्यामध्ये म्हणजे या पाठाचा अभ्यास करताना आपण थोडासा काय काय म्हणजे अभ्यास केला तर आपण फंगाय म्हणतो, त्याचा जोडीदार आहे कॅन्डिडा. नंतर प्रोटोझोआ आहे, प्रोटिस्टा आहे आदिजीव, त्याला आपण म्हणतो अमिबा. आता या अमिबामुळे अमावश हा आजार होतो, नंतर त्याला आपण पोटाचे विकार असं म्हणत असतो. नंतर व्हायरस आहे, हा व्हायरस म्हणजे विषाणू आहे, लक्षात घ्या, तो बॅक्टेरियोफेज हे करत असतो. अल्गी आहे, शैवाल, ते क्लोरेला आहे. म्हणजे आपला जोडीदार आपल्याला शोधतोय. लक्षात घ्या, बॅक्टेरिया आहे, त्याला जीवाणू आपण म्हणतो, हे आदिकेंद्रके आहेत. आता हे जे विषाणू आहेत, या विषाणूंचा आकार हा किती आहे, 10 नॅनोमीटर्स टू 100 नॅनोमीटर्स. शेवाळांचा आकार किती आहे, 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. मायक्रोमीटरचं साईन बघा, तुम्हाला सांगतो, हे नॅनोमीटर आहे, नॅनोमीटरचं साईन असं आहे, बरोबर. आदिजीव हा सुमारे म्हणजे अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर असतो आणि हा जो जीवाणू आहे, हा जीवाणू 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. अशा पद्धतीने आपण या सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीव जीवांचं वर्गीकरण यांच्या 84 लाख जाती आहेत आणि त्याचा अभ्यास करताना आपल्याला आपण ह्या 2 भागामध्ये अभ्यास केला. आता हा 2 भागामध्ये अभ्यास केल्यानंतर मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर हा माझा सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण भाग 1 व भाग 2 लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा आवडला असेल
तर नक्कीच माझ्या या दोन्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निश्चित कॉमेंट्स करा, म्हणजे सूचना करा काय बदल हवा असेल लक्षात घ्या. थँक्यू, धन्यवाद.